म्हणजे 1275 साली जेव्हा माऊलींचा जन्म झाला त्यांना आपण बघितलं नाही, पण उद्याचा सोहळा आपण सगळे भाग्यवान बघणार आहोत। मंदिराला सोन्याचा कळस जर प्राप्त होत असेल तर ही आमच्याकरता फार मोठी आनंदाची गोष्ट आहे। जात आहे आणि मग यावरच सुवर्ण कलश जो आहे तो ठेवला जाणार आहे आणि त्याची पूर्ण आळंदीला प्रदक्षिणा होणार आहे, प्रदक्षिणा मार्गावर। आपण बघू शकताय पावसाने आपली हजेरी लावलेली आहे। असे खिल्लार बैल जोडी जे आहे ती रथाला आता झुंपली गेलेली आहे। आणि माऊलींचा रथ हा मिरवणुकीसाठी सज्ज झाला आहे। आपण बघू शकता की माऊलींचा पालखी रथ सज्ज झालाय आणि आता थोड्याच वेळात मिरवणूक सुरू होणार आहे।
कोण बोलायचं त्यांच्याशी? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्णारी. खर तर आज आळंदीत आनंद म्हणजे गगनात मावत नाहीये. खर तर उद्या सुवर्ण कलश जो आहे तो सुवर्ण कलश आरोहण सोहळा होणार आहे आणि आज ही भव्य अशी मिरवणूक आहे आणि आपण आळंदीकर म्हणजे आम्ही भाविक तर लांबून लांबून आलेलोच आहोत, पण आपणास ते कसं वाटतं, एक क्षण कसं वर्णन कराल आपण? याचं वर्णन जर करायचं झालं तर खरं पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या दारामध्ये हा सोन्याचा पिंपळ आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐशे बळ रेडा बोले. ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आज आनंदाची गोष्ट अशी आहे, दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि कळस सुद्धा आज सोन्याचा होतोय. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. यामध्ये फक्त आळंदीकरांना आनंद नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये जे काही ज्ञानोबारायांचं भक्त परिवार आहे त्यांनाही असणारा नक्कीच्या गोष्टीचा आनंद आहे असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर खूप भाविक लांबून आलेलो आहे, येणार आहेत, आलेले आहेत. त्यांच्यासाठी तर माऊली म्हणजे शब्दात वर्णन न करता अशी भावना आहे. पण आपण आज जे वर्णन करणार आहात जे म्हणजे भव्य दिव्य असणार आहे, याची पाहिल्याशिवाय त्याची कल्पना येणार नाही. हे जरी खरं असलं तरी आपला आळंदीकरांचा पहिला अधिकार म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय. आम्हाला याचा आनंद वाटतो की आम्ही या गोष्टीचे, या इतिहासामध्ये असणाऱ्या होणाऱ्या सोनेरी क्षणाचे साक्षीदार आहोत आणि आळंदीकर किंवा असणारे आळंदीतील साधक मंडळी म्हणून आम्हाला अतिशय आनंद होतोय. कारण की ज्ञानोबारा हे कोण आहे ते सांगताना संतांनी सांगितलं, साधकाचा मायबाप. ज्ञानोबारा हे साधकांचे आई वडील आहेत आणि आमच्या सारख्या साधकांच्या आई वडिलांचा जर सत्कार होत असेल, त्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस जर प्राप्त होत असेल तर ही आमच्याकरता फार मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि आज याकरता आमचे गुरुवर्य श्री आदरणीय गुरुवर्य नामदेवजी बाबा ढोळे चारठाणकर बाबांच्या समवेत असणाऱ्या या गोष्टीचा आनंद आम्ही घेतोय. याचंही आम्हाला विशेष असणारे या ठिकाणी भाग्य गौरवान्वित असं होतंय. कारण प्रत्येक भाविक जो आहे, जो माऊलींचा भक्त आहे, तो पंढरीची वारी करत 250 किलोमीटर पायी चालत असतो. त्या सर्वांसाठीच ही एक आनंदाची पर्वणी आहे. बरोबर. आणि ते शब्दात वर्णन करणं अगदीच कठीण आहे. आज ही आळंदी जी आहे ती अगदी भक्तांनी फुलली आहे. आपलं समाधी मंदिर आहे ते खरोखर फुलांनी फुललं आहे. आणि या सोहळ्याचं काय वर्णन करावं, शेवटी एवढंच म्हणू शकतो की आपण खरे भाग्यवान. म्हणजे 1275 साली जेव्हा माऊलींचा जन्म झाला त्यांना आपण बघितलं नाही, पण उद्याचा सोहळा आपण सगळे भाग्यवान बघणार आहोत. आणि यापेक्षा अजून काय म्हणावं? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. धन्यवाद.